अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं उपनिषद कठोपनिषद तृतीय वल्ली आणि तृतीय वल्लीमध्ये असणारा तिसरा मंत्र आपण मागच्या पाठामध्ये पाहिला की काय या ठिकाणी असणारं हे जे शरीर आहे या शरीराला काय केलं त्या ठिकाणी असणारा रथाची उपमा त्या ठिकाणी दिली. म्हणून काल आपण पाहत होतो शरीर माध्यम खलु धर्म साधनम सांगितलं की शरीर काय आहे धर्माचं असणारं. धर्माच्या अनुषंगाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टी ज्या आहेत हे प्राप्त करण्यासाठी मुख्य साधन काय आहे? मुख्य साधन शरीर आहे. म्हणून शरीर जे आहे शरीर व्यवस्थित असेल तर मग काय मग सगळं जप जाप एका ठिकाणी व्यवस्थित बसेल, आसन सिद्धी करून घेईल, फास्टिंग असेल उपास असेल उपास व्यवस्थित करेल, जे काय आहे चॅन्टिंग असेल म्हणणं आहे पठन करणं आहे जे काय आहे सगळं जे काय आहे यज्ञो दान आणि तपश्चैव पावनानी मनीषिणः सांगितलं. यज्ञ दान तप यज्ञ करणं सुद्धा काय सहज नाही. यज्ञासाठी काय अनेक गोष्टी आहे. तासन तास एका ठिकाणी बसायचं आहे, आहुती द्यायची आहे, डोळ्यामध्ये धूर जाणार आहे, अमुक होणार आहे, अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. अशा सर्व गोष्टींसाठी काय म्हणजे शरीर जे आहे शरीर व्यवस्थित पाहिजे. म्हणून धर्माचं सगळ्याच्या अगोदर असणारं साधन काय तर धर्माचं प्रमुख साधन म्हणजे शरीर हे शास्त्राने सांगितलं. पण आद्यम खलु धर्म साधनम सांगितलं. तुम्हाला धर्म प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करायला लागेल? तुमचं जे शरीर आहे शरीर अतिशय व्यवस्थित ठेवलेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या शरीराच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी त्या शरीराला त्या सगळ्या मंत्रातून आता येणाऱ्या कशाची उपमा दिली? रथाची उपमा त्या ठिकाणी दिली. शरीर आहे रथ, त्यामध्ये बसलेला जीवात्मा आहे. कोण बसलाय? रथाचा मालक त्या ठिकाणी असणारा जीवात्मा. वास्तविक कोण आहे? तो परमात्माच आहे. परंतु ज्यावेळेस या शरीराची असणारी नामरूप आकृती याने ज्यावेळेस तो परिच्छिन्न होतो त्यावेळेस तोच परमात्मा जीवभावाला प्राप्त होतो. मग तो कुठे राहिला? या शरीरामध्ये तो बसलेला आहे. असा असणारा हा शरीररूपी रथ ज्याच्यामध्ये हा जीवात्मा बसलेला, यजमान मुख्य, सारथी बुद्धी घेऊन जाणारी त्या रथाला, नंतर इंद्रिय घोडे, मन लगाम. आणि अशा प्रकारे मग काय मग आता येणाऱ्या मंत्रातून मग असा असणारं जे शरीररूपी रथ, इंद्रिय ज्यांचे घोडे आहेत, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि जीवात्मा त्यामध्ये बसलेला आहे. आता घेऊन जाण्याचं काम कोण करणार आहे? बुद्धी. म्हणून धी शुद्धी सांगितली. म्हणून मेधा सुक्त सांगितलं. प्रतिदिन पठन करा. मेधा देवी द्विषमाना नागाद विश्वाची बद्धा समनस्यमाना तया जुष्टा. अशा प्रकारे प्रतिदिन गणपती अथर्वशीर्षण मेधा सुक्त हे दोन्ही कोण आहे? महागणपती महासरस्वती या दोन्ही बुद्धीच्या देवता. तुमची बुद्धी व्यवस्थित असेल, धी व्यवस्थित असेल तर काय मग व्यवस्थित प्रवास होणार आहे तुमचा. आणि मग त्याकरता
म्हणून कोण आहे? बुद्धी चालवणारा आहे हा रथ. कुठे घेऊन जायचं आहे तीच ठरवते या जीवात्म्याला. मग तेच आता पुढच्या मंत्रात येईल. तिथे अनबॅलन्स झालं घोडे त्या रथाचे की खड्ड्यातच जाणारे. घोडे व्यवस्थित असल्यावर मग सरळ व्यवस्थित मार्गक्रमण होऊन जो शेवटचं जे स्थान आहे त्याचं काय मोक्ष तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे शरीराला या ठिकाणी मग असणारे घोडे इंद्रिय, मग असणारा रथ विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे आहेत ते काय आहे? सगळे विषयरूपी रस्ते आहेत पुढे. इंद्रिय काय? त्या विषयाला प्राप्त करण्याच्या अनुषंगाने. बरोबर? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, श्रोत्रम, त्वक, चक्षु, रसना, घ्राणम. हे पाहायचंय, हे ऐकायचंय, हे खायचंय, हा स्पर्श व्यवस्थित वाटतोय, हे बोलायचंय. हे सगळं काय आहे? त्या अनुषंगाने, त्या विषयांच्या अनुषंगाने धावणारे काय? इंद्रिय. मग विषयरूप रस्त्यावर इंद्रियरूप घोडे काय आता हे धावायला सुरुवात करणार आहे. म्हणून काय पाहिजे? मग आता हे धावत असताना जर सारथी व्यवस्थित असेल, सारथी म्हणजे कोण? बुद्धी. तर मग काय करेल? ती रथ व्यवस्थित घेऊन जाईल. आणि तिथे बिघाड झाला तर रथ निश्चितपणे खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी शरीराला ती उपमा या ठिकाणी दिल्यानंतर मग काय म्हणतात? आता पुढचा असणारा मंत्र, काल तिसरा मंत्र आपण कालच्या पाठामध्ये पाहिला. आजच्या पाठामध्ये असणारा चौथा मंत्र काय म्हणतात? इंद्रियाणि हयान्याहुः विषयस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. अशा प्रकारे इंद्रिय रूपे जे घोडे आहेत, इंद्रिय घोडे पुढे काय सांगितलं? विवेकी पुरुष काय? या इंद्रिय जे आहे त्या इंद्रियांना इंद्रियानी हयान आहू म्हणतात. हयान म्हणजे घोडा. कोण? इंद्रिय. विवेकी लोक जे आहेत ते विवेकी लोक काय करतात? हे जी इंद्रिय आहेत या इंद्रियांना काय केलं? घोड्याची उपमा दिली. विवेकी पुरुषांनी इंद्रियांस घोड्याची कल्पना करतात. त्यानंतर विषय शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे काय? हे त्याचा असणारा रस्ता आहे. विषयस्तेषु गोचरान. विषय तो असणारा रस्ता त्या ठिकाणी आहे. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्तेत्याहुर मनीषिणः. की अशा प्रकारे मग काय? शरीर, इंद्रिय व मन यांनी युक्त आत्मा याचा भोक्ता आहे. या सगळ्याचा मुख्य कोण? भोक्ता म्हणजे बसलेला कोण आहे? तर शरीर, इंद्रिय आणि मनयुक्त आत्मा. हे वाक्य जे आहे स्थूल शरीर म्हणजेच काय? स्थूल शरीर आणि त्याच्यामध्ये असणारं सूक्ष्म शरीर म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजेच जीवात्मा. हा कोण झाला? भोक्ता म्हणजे त्याच्यामध्ये असणारा मुख्य यजमान. त्या मुख्य यजमानाला घेऊन जाण्याचं काम हे स्थूल शरीर करत असतं. आणि अशा अनुषंगाने स्थूल शरीर करत असताना मग बुद्धिरूप सारथी जो आहे हे काय पाहिजे? हा व्यवस्थित पाहिजे. ना तर बुद्धिनाशात प्रणश्यती. गीताकाल म्हटले आपल्याला. काय म्हणते गीता? बुद्धिनाशात प्रणश्यती ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. विषयांच्या अनुषंगाने तेच या ठिकाणी हा विषय पाहिल्यानंतर त्याच्या अनुषंगाने जे काय इंद्रिय पाहिजे तसं तिकडे धावायला सुरुवात केली. मग काय होणार आहे? विनाशच होणार आहे. 2-3 गुलाबजाम छान दिसले, 3, 4, 5 खाणेपर्यंत ठीक आहे, परंतु याने किती 10, 12, 15, 20 खाल्ले. मग काय? विनाश म्हणजे काय? पोटात दुखायला सुरुवात होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार, सगळ्या गोष्टी आरंभ होणार. म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे? म्हणून त्याच्यावर कंट्रोल करणारी बुद्धी पाहिजे. किती खावं? बस 2 झाले, 3 झाले, ठीक आहे, 4 घ्या, आता मात्र पुढे मागू नका, हे बुद्धीने सांगितलं पाहिजे. नाही तर मग काय? आणखी द्या करत करत मग शेवटी काय होईल? स्वतःचा विनाश करून घेईल असं असणारं. अशा प्रकारे शरीररूपी रथाची या ठिकाणी कल्पना करून पुढच्या सगळ्या 2 मंत्राच्या द्वारे तो रथ कसा चालवला पाहिजे, काय केलं पाहिजे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आचार्य काय म्हणतात? या ठिकाणी असणारा 4थ्या मंत्राचा असणार भाष्य. इंद्रियाणी चक्षुरादीनी
हया हयानाहु हयान आहुहु रथकल्पना कुशलाः शरीरस्य आकर्षण सामान्यात. आचार्य या ठिकाणी म्हणतात काय शरीररूपी रथाला ओढून नेतात. शरीररूपी जो हा रथ आहे या शरीररूपी रथाला ओढून घेण्याचं कार्य जे आहे, म्हणून या शरीररूपी रथाचे घोडे म्हणजे कोण? चक्षुरादी इंद्रिय. चक्षुरादी जी इंद्रिय आहे, श्रोत्रम त्वक चक्षु रसना आणि घ्राणम, ही पंच काय झाली? हे ज्ञानेंद्रिय जे आहेत, ही पंच ज्ञानेंद्रिय. कारण ते ती पाहत असतात, हे करायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, सगळं ठरवतात. म्हणून ही ज्ञानेंद्रिय, ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे, चक्षुरादी इंद्रिय, ही काय आहेत? अशी रथरूप करणाऱ्यांना कल्पना केली. त्या ही जी आहे इंद्रिय, त्या ठिकाणी त्या रथाला घेऊन जाणारे घोड्याची कल्पना या इंद्रियांची केली. इंद्रियांना घोड्याचे रूप केल्यानंतर आता इंद्रिय झाली घोडे. मग अशा प्रकारे इंद्रियांना घोड्याचे रूप केल्यावर मार्गाची कल्पना केली पाहिजे. नुसताच रथ उभा करून चालायचं नाही. मग काय? आता घोडे झाले, रथ आला, जीवात्मा त्याच्या बसणारा, मध्ये बसणारा यजमान झाला, बुद्धी सारथी झाली, मन लगाम झाला. मग आता रस्ताच पुढे नसेल तर काय करायचं? बरोबर आहे. मग रस्ता पण पाहिजे. त्या रस्त्यावर रथ चालल्यानंतर लोकांनी पाहिल्यानंतर मग त्याला बरं वाटतं. नुसती किती लाखाची जरी गाडी घेतली तर नुसती मोकळ्या रस्त्यावरनं गाडी घेऊन जाण्यात काही अर्थ. मग त्याला ते किती पैसे घालवले त्याचं मग त्याला समाधान नसतं. मग काय? कोणीतरी पाहिलं पाहिजे. बरोबर. आता गाडी छान मोठी घेतली आणि हायवेने निघाला, तो कोणी बघायलाच नसेल तर काय उपयोग? कुणीतरी पाहिल्यानंतर माणसाला आनंद होतो. हो, आता बघा, यांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं, मग त्याच्या मनाला तो आनंद निर्माण होतो. तसं या ठिकाणी ते रथाची कल्पनाच करून चालणार नाही. मग रथ आता जाण्यासाठी रस्ता पाहिजे. मग रस्ता काय? मग ते सांगितलं, इंद्रियांना घोड्याचे रूप केल्यावर मार्गाची कल्पना केली पाहिजे. आता मार्ग दाखवला पाहिजे, कोणत्या मार्गाने जातात, मार्गाची कल्पना केली पाहिजे. रूप रसादी जे बाह्य पंचविषय आहे, शब्दस्पर्श रूप रसगंध, हे पंच ज्ञानेंद्रियाचे असणारे विषय जे आहेत, ते विषय काय झाले? पंचविषय. ते मार्गस्थानीय समजावे. तेच काय झाले? त्या ठिकाणी असणारा मार्ग ते यांना आपण केलं. शरीर, इंद्रिय व मन यांनी युक्त असलेला भोक्ता म्हणजे अंतःकरण चतुष्टय, यांनी काय? युक्त असलेला काय? भोक्ता. बरोबर. म्हणजेच काय? जे सूक्ष्म शरीर आहे, अंतःकरण चतुष्टय आहे, तोच भोक्ता झाला. म्हणजे भोक्ता झाला म्हणजे तो जीवात्मा, या सगळ्यांना भोगणारा या शरीरामध्ये बसून. बरोबर. हे खाल्लं, ते खाल्लं, मग कोणाला बरं वाटतं? त्याला. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा असणारा संवाद आहे की कशाला आपल्याला या गोष्टी प्रिय वाटतात. तर त्या गोष्टीपासनं शेवटचं उत्तर देतात, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या गोष्टीपासनं मला बरं वाटतं, म्हणून ती गोष्ट मला प्रिय असते. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? आत्म्यासाठीच, आत्म्याच्या आनंदासाठीच हे सर्व प्राप्त करायचं आहे. मग आत्माच का प्राप्त करत नाही? आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, मैत्रेयी, हा उपदेश दिला. म्हणून काय केलं पाहिजे? आत्म्यासाठी हे सगळं जर पाहिजे असेल, हे घेतल्यानंतर आत्म्याला बरोबर वाटत असेल, तर मग तो आत्माच प्राप्त करू ना. अशा प्रकारे त्या ठिकाणी मैत्रीला उपदेश केला. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय? म्हणून हे विषय जे आहेत, हे विषय ज्या ठिकाणी रस्त्याची कल्पना केली, ते मार्गस्थानीय समजावे. शरीर, इंद्रिय व मन यांनी युक्त असलेला भोक्ता असा जो जीवात्मा. या ठिकाणी आल्यानंतर तो जीवात्मा, या शरीराची असणारी जी उपाधी आहे, त्या उपाधीनी ज्यावेळेस तो परिच्छिन्न होईल, त्या उपाधीचा असणाऱ्या नामरूपाने ज्यावेळेस तो परिच्छिन्न होईल, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो जीवात्मा. मग त्याला काय केलं? या शरीरामध्ये आपण बसवलं. तो जीवात्मा तोच कोण झाला? मग तोच जीवात्मा जो आहे, तो जीवात्मा या ठिकाणी तो झाला संसारी. तो जीवात्मा तो संसारी आहे असे विवेकी लोकांनी मानले आहे. जे विवेकी आहेत त्या विवेकी लोकांनी काय? हा जीवात्मा जो आहे ना, हा जीवात्मा कोण? हाच संसारी. परमात्मा संसारी नाही. ज्या क्षणी शरीराचाही मोह झाला आणि मोह संपला, पुन्हा मग ब्रह्मविदच होतो. मग जोपर्यंत शरीराशी मोह आहे, मी करता मी भोगता आहे, तोपर्यंत हे सगळा संसार आहे. ज्या क्षणी मी करता मी भोगता हे सगळं संपल,
मग काय होईल? यस्य ब्रह्मणी रमते रमते चित्तम सांगितलं. नंदती नंदती नंदत्येव. मग त्याला फक्त आनंदच आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असा जो जीवात्मा तो संसारी आहे असे विवेक लोकांनी मानले आहे. केवळ निरुपाधिक शुद्ध जो आत्मा त्याला भोक्तृत्व संभवत नाही. जो अत्यंत निरुपाधिक शुद्ध असा जीवात्मा आहे, सच्चिदानंद जो आहे, त्याला भोक्तृत्व संभवत नाही किंवा कर्तृत्व भोक्तृत्व त्याविषयी काही नाही. तसा आकाशापाशी काही नाही. पण ते घटमटाच्या संपर्कात आल्यानंतर घटाकाश मठाकाश होतं. तसं निरवय आहे, काही याच्यापाशी नाही. असंग, कुठल्याही प्रकारचा संग त्याच्याला होत नाही. परंतु ज्यावेळेस अंतःकरणाशी त्याचा संबंध निर्माण झाला, त्याचा म्हणजे साक्षात त्याचा पण होत नाही. चित प्रतिबिंब सांगितलं त्या ठिकाणी तत्वबोधामध्ये. त्यासना असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी बाहेर पडलंय आणि त्या प्रतिबिंबाला या अहमवृत्तीने ग्रहण केलंय. त्यावेळेस त्याला जीवात्मा ही संज्ञा प्राप्त झाली. साक्षात त्याला पण नाही, अलग साक्षात जो परमात्मा आहे त्याला पण नाही. त्याचा असणारा प्रतिबिंब या ठिकाणी अंतःकरण चतुष्टयामध्ये पाडल्यानंतर ती अहमवृत्तीने काय केलं? त्याला ग्रहण केलं. आणि ज्या क्षणी तिने त्याला ग्रहण केलं, हे कसं झालं, काय झालं, याला शास्त्र उत्तर देतं अनिर्वचनीय. हे कसं झालं? परमात्माच आहे, परंतु जीवभावाला कसा प्राप्त झाला याचं उत्तर द्यावं ऋषींनी, शास्त्रज्ञांनी. त्याच्यावर मग सांगितलं याचं उत्तर फक्त एकच शास्त्र सांगतं, अनिर्वचनीय. तो कसा जीवभावाला प्राप्त झाला हे सांगता येत नाही, पण जीवभावाला प्राप्त झाला का आपण सर्वजण सुख आणि दुःख अनुभवतो, म्हणजेच आपण जीवभावाला प्राप्त होतो. आणि परमात्मा कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप. तो सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्य आनंद आहे त्या ठिकाणी दुःख नाही. सच्चित आणि आनंद स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणून तोच का आहे? तोच संसारी आहे असे विवेक लोकांनी मानले आहे. केवळ निरुपाधिक शुद्ध जो आत्मा त्याला भोक्तृत्व संभवत नाही. मग काय भोक्तृत्व कधी संभवतं? इथं आता व्यवस्थित सांगितलं त्यांनी. बुद्ध्यादी उपाधीमुळे शुद्ध आत्म्यास भोक्तृत्व कल्पना केली आहे. बुद्ध्यादी उपाधी जी आहे सूक्ष्म शरीर नामरूपाशी संकल्पित होऊन बुद्ध्यादी बुद्धी आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार बुद्ध्यादीच्या अनुषंगाने हे घ्यायचे. हे चौघांनी या उपाधीमुळे काय झालं? या बुद्ध्यादी उपाधीमुळे शुद्ध आत्मा तो कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप शुद्धच आहे, परंतु या बुद्धीच्या उपाधीमुळे च्या नादी लागल्यामुळे आपण म्हणतो फार चांगला होता तो, हा माझा मित्र फार चांगला होता, कधी काही कुणाचं एक नाही दोन नाही, आपलं काम भलं तो भलं, पण तो आता अमुक मित्राच्या नादी लागला. आता काय झालं? आता त्याच्या नादी लागल्यामुळे आता काय सगळं त्याचं आता काही राहिलं नाही, नादी लागलं. तसं या ठिकाणी शुद्ध परमात्माच आहे, परंतु बुद्ध्यादी उपाधी आहे. तिच्या नादी लागल्यानंतर काय झालं? तो जीवात्मा झाला आहे. परमात्माच्या नादी लागून काय झाला? जीवात्मा. तेच सांगितलं उपाधीमुळे शुद्ध आत्म्यास भोक्तृत्व कल्पना केली आहे. याविषयी इतर श्रुतींचे हे प्रमाण आहे. इतर श्रुती काय म्हणतात? ध्यायतीव लेलायतीव. इतर श्रुती म्हणतात तो धावतो असा वाटतो, वास्तविक धावतो का? तो धावतच नाही. क्रीडा करतो असं वाटतो, लीला करतो असं वाटतं, तो वास्तविक लीला पण करत नाही. स्थाणु अचल त्याचं स्वरूप सांगितलं. स्थाणु अचल, तो कुठेही जात नाही, सर्वत्र तो चराचरामध्ये तोच व्याप्त आहे. जाण्यासाठी तर भिन्न वस्तू पाहिजे, जागा पाहिजे, तेव्हा तो जाऊ शकेल. म्हणून अशा प्रकारे रथरूपकल्पनेने विष्णूचे जे परमपद त्याचे आत्मस्वरूपतया यथार्थ ज्ञान संभवते. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेस त्याचं आपण स्वरूप जाणू की धावतंय कोण? हे शरीरच धावतंय, हे मनच सगळं करायला लावतंय, ही बुद्धी सर्व करायला लावतंय. तो काही न साक्षी भावाने असती तेव लब्धव्य शास्त्र म्हणून आहे. एवढ्या भावानेच त्या ठिकाणी राहायचं आहे. म्हणून विष्णूचे जे परमपद त्याचे आत्मस्वरूपतया यथार्थ ज्ञान संभवते. याशिवाय दुसरा कोणता उपाय नाही. म्हणजे स्वस्वरूपाचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत या दुःखाचा अंत होऊ शकत नाही. म्हणजे दुःखाचं निरतिशय आनंदाची प्राप्ती
आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल तर कोणता? एवढा एकच औषध आहे, राम रसायन पीजिये. रामनामाचं असणारं जे रसायन म्हणजे औषध आहे ते काय? हे सगळा भवबंध जो आहे, संपूर्ण नाश करणारं या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे या शरीराचं असणारं, शरीराला रथाची कल्पना करून विषयारूपे असणाऱ्या रस्त्यावर इंद्रियरूप घोड्यांच्या द्वारे तो रथ काय झाला आहे? आता चालायला आरंभ केलेला आहे. मग असा हा रथ त्या ठिकाणी चालत असताना काय? त्याचा सारथी व्यवस्थित चालवतो आहे. मग घोडे कसे? ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न 5व्या मंत्रातून केला. काय म्हणतात 5व्या मंत्राद्वारे? यस्त्व विज्ञानवान भवति अयुक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथे. हे अशा प्रकारे काय? परंतु जो सारथी चालवणारा, तो सारथी काय? तो सारथी काय? सदा सर्वदा अविवेकी असंयचित्त असेल तर त्याचा असतो, त्याच्या अधीन इंद्रिया राहत नाही. जर सारथी आहे म्हणजे बुद्धी ती जर बिघडली, असंयचित्त अविवेकी, कुठे घेऊन जायचं त्याला कळत नाही, त्याच्यामध्ये कुठं बिघड झाला मग काय होणार आहे? मग घोडे म्हणजे त्यांचा कंट्रोल करणारा तोच जर बिघडला तर काय होणार आहे? मग घोडे आपल्या आपच बिघडणार आहे, कारण त्यांच्या कोणाचा आता कंट्रोलच राहिला नाही. हा कसा आहे? तिथं बसणारा सारथी अविवेकी आहे, नंतर असंयत चित्त आहे. चित्त आता एकाग्र, काय करायचं आहे काय करायचं नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा विवेक नाही. त्याने कुठं थांबवायचं आहे, कुठं काय करायचं आहे. थोडक्यात आता ॲक्सिडेंट जे रस्त्यावर होत आहेत त्याचं काय? जो चालवणारा ड्रायव्हर, सारथी म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असणारा ड्रायव्हर जर व्यवस्थित चालवणारा असेल तर मग काय? ॲक्सिडेंट होणार नाही. पण ड्रायव्हरच अनबॅलन्स असेल तर निश्चितपणे त्या गाडीला तो कुठेतरी खड्ड्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. आणि दिवसागणिक आपण आता सध्या पाहतोय, रस्त्यावर आपण निघालो की ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कुठे असं सिक्युरिटी अशी राहिलेली नाही. आणि तेच या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जो सारथी सर्वदा अविवेक आणि असंयचित्त असतो, जो सारथी जो आहे ना, तोच जर व्यवस्थित नसेल, चालवणारा ड्रायव्हरच व्यवस्थित नसेल तर काय उपयोग? तर काही उपयोग नाही. त्याच्या अधीन इंद्रिय राहतच नाही. कारण काय? इंद्रिय म्हणजे घोडे. जर बुद्धी कंट्रोल करणारी नसेल तर मग काय? इंद्रिय तर काही धावणारीच आहे. परांची खाणी व्यतृणच स्वयंभू सांगितलं. तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन, ती बहिर्मुखच आहे, स्वभावच आहे त्यांचा बहिर्मुख. त्यामुळं काय? ती काय त्या वाटेनेच धावणार. हे बघायचं, हे खायचं, ते प्यायचं, असं करायचं, तसं करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हेच करत राहणार ती, त्यांना जर कंट्रोल नाही केलं तर. मग कंट्रोल करणारा सारथीच जर बिघडला तर मग काय? त्यांना सोन्याहून पिवळं झालं. बरोबर? आणि मग तेच सांगितलं, अधीन म्हणून इंद्रिय अधीनच राहत नाही आणि मग त्याप्रमाणे दुष्ट घोडे सारथीच्या, हे दुष्ट घोडे आहेत जसे सारथीच्या अधीन राहत नाही त्याप्रमाणे आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. काय करतात आचार्य या ठिकाणी म्हणतात काय? तत्र एवं सती असतो अविज्ञानवान यस्य बुद्ध्याख्याः सारथीः अविज्ञान अनिपुनो अविवेको प्रवृत्तो च निवृत्तो च भवती. आचार्य म्हणतात, ज्या शरीररूपी रथाचा आश्रय करून, हा शरीररूपी रथ आहे, आणि या शरीररूपी रथाचा आश्रय करून जीवाला, या काय? हा जो जीवात्मा या ठिकाणी बसलेला आहे त्या जीवात्म्याला म्हणजे जीवाला विष्णूच्या परमपदात जावायचं आहे. याला आता घेऊन जायचं आहे. कुठे घेऊन जायचं आहे? ते विष्णूचं जे परमपद आहे, तद्धाम परमं मम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. विष्णूचं जे परमधाम आहे त्या परमधामाला या शरीररूपी रथामध्ये बसणारा जो जीवात्मा आहे त्याला काय? त्या परमधामाला आता घेऊन जायचं आहे. ज्या शरीररूपी रथाचा आश्रय करून जीवाला विष्णूच्या परमपदात जावायचा आहे तो रथ व त्या रथाचा सारथी व घोडे कसे असावेत याचे वर्णन या मंत्रामध्ये केलेले आहे. जायचंय, मग तो रथ कसा पाहिजे, तो सारथी कसा पाहिजे, ते घोडे कसे पाहिजे.
या सर्वांचं वर्णन या मंत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. काय झालं या पुढील मंत्रात केलेलं आहे, संसार हा स्वाभाविक नाही तर तो अविद्या उपाधी आहे. संसार कसा आहे, अविद्येची उपाधी म्हणजे प्रकृती अविद्या, त्यामुळे संसाराची निर्मिती झाली. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत संसार आहे. ज्यावेळेस विद्या झाली, विद्या प्राप्त झाल्यावर संसार संपला. अविद्यायुक्त जे आहेत त्यांच्यासाठी संसार आहे. म्हणून तेच सांगितलं काय, हा संसार स्वाभाविक नाही, वास्तविक नाही. स्वाभाविक म्हणजे वास्तविक नाही आहे संसार. मग अविद्याजन्य, वास्तविक रज्जूमध्ये सर्प आहे का, नाही. मग काय, रज्जूच आहे, परंतु सर्पाचा भास आभास मिथ्या स्वरूपाचा, तो वास्तविक नाही. म्हणून तेच सांगितलं तो काय, अविद्या उपाधी कल्पित आहे. न कळल्यामुळे धुरीचं ज्ञान झालं नाही यथार्थ, म्हणून त्या ठिकाणी तो काय करायला लागला, त्या ठिकाणी तो सर्प आहे असं म्हणतो. तसं या ठिकाणी याचा जगताचा असणारा मूलभूत आधार तो परमात्मा, त्याचं ज्यावेळेस ज्ञान झालं नाही वास्तविक, त्यावेळेस काय, अज्ञान कल्पित, त्याच्यावर अध्यारोपित. मग काय, त्याला जगताचं ज्ञान व्हायला लागतं. जगत आहे, सुख आहे, दुःख आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय त्यांचे विषय आहेत, ते मला भोगायचे आहेत. मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं, मला स्वर्ग लोकात जायचं आहे, अमुक लोकात जायचं आहे. हे सगळं कपोल कल्पित, ते वास्तविक नाही, ते स्वाभाविक नाही, ते अविद्या कल्पित सांगितलं. तर तो अविद्या उपाधी आहे. ज्या शरीररूपी रथाचा बुद्धिरूपी जो सारथी, हा शरीररूपी जो रथ आहे, बुद्धिरूप सारथी सांगितला. ज्या शरीररूपी रथाचा बुद्धिरूपी जो सारथी, तो जर रथाच्या प्रवृत्त निवृत्ती बाबतीत रथ चालविण्यास अविवेकी अकुशल असेल, सारथीच जर व्यवस्थित नसेल तर काय, अकुशल असेल तर प्रसिद्ध रथ चालवणाऱ्या अकुशल सारथ्याप्रमाणे व बुद्धिरूप सारथ्याप्रमाणे लगाम स्थानीय जे मन त्याच्या ताब्यात नसून तो सर्वदा असमाहित चित्त असा असेल, तो सारथीच असमाहित चित्त असेल तर मग काय, मग काही उपयोग होणार नाही. असेल तर अशा अकुशल सारथ्याच्या हातात इंद्रियरूप जे घोडे ते स्वाधीन राहत नाही. तोच जर व्यवस्थित नसेल, कंट्रोल वेळच्या वेळेला तो लगाम ओढला पाहिजे, किती सोडायचा आहे तेवढा सोडला पाहिजे. ते चालवताना एवढं सोपं नाही. रथ चालवताना किंवा आता बैलगाडी जरी चालवत असाल तरी किती तो ओढायचा, किती सोडायचा लगाम, ते लक्षात आलं पाहिजे. कासरा किती ताणायचा, किती सोडायचा, उतार आल्यावर पण किती ओढायचा, चढाला किती सोडून द्यायचं, हे सगळं ते शास्त्र आहे. ते व्यवस्थित तो चालवणाऱ्याला टेक्निकली जमलं पाहिजे. आणि त्याला जमलंच नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही. तेच सांगितलं, तो सर्वदा असमाहित चित्त असेल, तोच जर व्यवस्थित नसेल तर काय, अशा अकुशल, ज्याला माहितीच नाही कधी लगाम ओढायचा आहे, कधी तो कासरा ओढायचा आहे, कधी तो सोडायचा आहे, हेच माहिती नसेल, असा अकुशल म्हणजे थोडक्यात गाडी चालवणाऱ्याला कधी ॲक्सिलेटर द्यायचा आहे, कधी ब्रेक दाबायचा, कधी क्लच उचलायचा, हेच जर कळत नसेल तर काय, ते ॲक्सिडेंट जिथं ब्रेक दाबायचा आहे तिथंच ॲक्सिलेटर दाबेल, असं बरेचदा होतं. भीतीमुळे कधी कधी एकदम फोर व्हीलरवाले नवीन जे असतात उत्साही ड्रायव्हर, ते दोन्ही जवळजवळच आहे, ब्रेक आणि ॲक्सिलेटर. मग कधी कधी गडबड झाली की ब्रेकच्या ऐवजी काय करतात, ॲक्सिलेटरच दाबून टाकतात. मग काय, ती गाडी जी आहे ती खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय झालं, तो जो आहे अकुशल सारथीच्या हातामध्ये मग काय, इंद्रियरूपी जे घोडे त्याच्या स्वाधीन राहत नाही. तो जो लगामच ओढणारा नसेल तो घोड्यांना काय, घोड्यांना चांगलंच आहे म्हणून त्यांचा राहत नाही. ज्याप्रमाणे प्रसिद्ध रथाचे घोडे अशिक्षित असून सारथ्याच्या ताब्यात नसेल तर त्या घोड्यास आवरण्यास तो जसा समर्थ होत नाही, जसा तो सारथी समर्थ होत नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती होते. म्हणजे ज्या ठिकाणी तो रथ जायचा असतो तेथे न जाता तो कुठे जातो, तो खड्ड्यातच पडतो. म्हणजे सारथी जो आहे तो कंट्रोल करणारा व्यवस्थित नसेल तर काय, तो घोड्यांना म्हणजे इंद्रियरूपी घोड्यांना तो कंट्रोल करणार नाही. आणि त्यांना जर कंट्रोल करता आलं नाही तर घोडे काय करणारे, विषयरूपी रस्त्यांवरनं धावत आहेत. मग ते खात पीत इकडं तिकडं जाऊन कुठेतरी खड्ड्यात जाऊन त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. परंतु सारथी आता योग्य आहे. या मंत्रामध्ये 5व्यामध्ये सारथीच चुकला आहे, 6व्यामध्ये तो योग्य असेल तर काय होईल ते 6व्या मंत्रातून सांगितलं. यस्तु विज्ञानवान भवति
युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथे. परंतु जो कोण बुद्धिरूप सारथी, ज्याचा काय आता ह्याचा त्याचा अकुशल आहे पण याचा कुशल आहे, नंतर सर्वदा समाहित चित्त आहे, तो असमाहित चित्त, इथं समाहित चित्त आहे, कुशल आहे. इथला सारथी ही जी बुद्धी आहे ना ही अत्यंत कुशाग्र आहे. काय करायचंय काय करायचं नाही, नित्य वस्तू विवेक हा, काय नित्य आहे काय ठेवायचंय काय ठेवायचं नाही हे बरोबर जाणणारी आहे. अशा प्रकारची जी बुद्धी म्हणजे अशा प्रकारचा कुशल जो सारथी आहे तो काय करतोय, तो समाहित चित्त राहतो, त्याच्या अधीन इंद्रिय राहतात. म्हणजे अशा प्रकारे सारथी व्यवस्थित असल्यानंतर मग काय त्याच्या अधीन इंद्रिय राहतात, म्हणजे ते घोडे आहेत ते या सारथ्याच्या हातामध्ये व्यवस्थित तो हँडल करतोय. लगाम कुठे ओढायचा आहे, कुठे सोडायचा आहे, कुठे काय करायचं आहे, कुठे थाप मारायची आहे, कुठे चाबूक मारायचा आहे, कुठे गोंजरून पुढे न्यायचं आहे, हे याला व्यवस्थित कळतं. मग ती जी इंद्रिय आहेत ते कोण या बुद्धीच्या ताब्यामध्ये राहतात, ते घोडे त्या सारथ्याच्या ताब्यामध्ये राहतात. आणि म्हणून अशा प्रकारे ती इंद्रिय त्या कोणाच्या त्याच्या अधीन राहतात. आणि जसे सारथीच्या अधीन चांगले घोडे असतात, ते अत्यंत चांगले घोडे ज्याप्रमाणे सारथीच्या अधीन राहतात त्याचप्रमाणे इथे सुद्धा ते जे घोडे आहेत ते म्हणजे ही इंद्रिय त्या बुद्धीच्या व्यवस्थित अधीन राहतात. मग काय होतं त्याचा याच्या उलट ज्या शरीररूपी तथाच्या बुद्धिरूपी सारथी विवेक कुशल आहे, नेहमी एकाग्रचित्त असतो, जो सारथी व्यवस्थित आहे, डिस्टर्बन्स होत नाही, व्यवस्थितपणे चालतो. मग असा चालतो नेहमी एकाग्रचित्त असा असतो, त्याच्या ताब्यात इंद्रियरूपी घोडे असल्याने त्याच्या ताब्यात हे इंद्रिय रूपी जी घोडे आहे ते कोणाचे त्या सारथ्याच्या ताब्यामध्ये आहे. आणि मग प्रवृत्ती निवृत्तीच्या विषयी त्या घोडांचे निवारण करण्यास तो कुशल असतो. म्हणजे नित्य अनित्य वस्तू विवेक हा, कुठे जायचंय काय करायचंय काय नाही करायचंय, काय खायचंय काय प्यायचंय हे सगळं व्यवस्थित, राहणार काय आणि जाणार काय याच्यावर. जाणार आहे ते जाणारच आहे, तुम्ही कितीही पकडण्याचा प्रयत्न केला. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिक्षणम याति क्षयम यौवनम सांगितलं. प्रत्यायांती गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. क्षणाक्षणाने आपण म्हणतो आम्ही जीवित राहिलो, आपण हॅपी बर्थडे करतो, वाढदिवस, आम्ही एवढ्या वर्षाचा झालो, मी तेवढ्या वर्षाचा झालो, तर मी एवढ्या वर्षाचा झालो, मी तेवढ्या वर्षाचा झालो. म्हणजेच काय झालं, तेवढं वर्ष आयुष्य क्षीण झालं. त्याचं 60 वर्षाचं आयुष्य असेल आणि तो आता काय 40 वर्षाचा झाला, म्हणजे काय 40 वर्ष 60 मधनं मायनस, म्हणजे आता तू 20च वर्ष राहणार आहेस, तेवढं आयुष्य क्षीण झालं. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिक्षणम सांगितलं, क्षणाक्षणाने कालो जगद्भक्षकः प्रत्यायांती पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. एकदा दिवस गेला, किती आपण म्हटलो आता कालची तारीख आज यावे, कालचा दिवस आज, काही करा, प्रत्यायांती पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. हा जो काल आहे ना हा काय करतोय, हा काल एक एक क्षण पुढे 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 संपूर्ण आपल्यालाच नाही सगळ्या जगालाच भक्षण करायला हा पुढे पुढे चालला आहे. कालो जगद्भक्षकः. हा काल हा अशा प्रकारे या जगाला भक्षण करणारा आहे. त्यामुळे अशा प्रकारे मग काय याच्यामध्ये अशा प्रकारे काल जगताला भक्षण करणारा आहे. मग याच्यामध्ये मग काय नित्य अनित्य म्हणजे काय जगत अनित्य स्वरूपाचंच आहे. किती त्याला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आज ना उद्या ते संपणारच आहे. किती शरीराला आपण हे करायचा प्रयत्न केला तरी ते आज ना उद्या कालाच्या अधीनच होणार आहे. मग यातलं नित्य काय, आत्माचं नित्य, जी नित्य वस्तू आहे म्हणजे राहणारी आहे. पण सत सांगितलं, कालत्रेपि तिष्ठति तत् सत. सत म्हणजे काय, तिन्ही कालामध्ये ते अनुस्यूत आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही कालामध्ये राहणार ते सत. ते कोण आहे, तो आत्मतत्व. मग त्याच्यासाठीच तो प्रयत्नशील राहतो. म्हणून ती विवेकी बुद्धी, अशी जी विवेकी बुद्धी आहे म्हणजे काय, प्रवृत्ती आणि निवृत्ती कळलं पाहिजे, कशामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे
आणि कशामधनं निवृत्ती घेतली पाहिजे हे त्याला ज्याला कळतं, म्हणून प्रवृत्ती निवृत्तीच्या विषयी त्या गुणांचे निवारण करण्यास तो कुशल असतो, म्हणून कोणत्याही प्रकारचा अनर्थ ओढवत नाही. म्हणून अशा प्रकारे ज्या सारथी म्हणजे बुद्धी कुशल असेल तर मग कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ॲक्सिडंट अपघात होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अनुषंगानेच त्या ठिकाणी सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धी बिघडली म्हणजे सारथी बिघडली की काय, प्रणश्यती. प्रणश्यती स्वतःचा तो नाशच करून घेणार. स्वतःचा नाश करणं म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा या जन्म रूप आणि मरण रूप चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश, जन्म मरण रूप जे चक्र आहे त्या जन्म मरण रूप चक्रामध्ये तो पुन्हा येणार आहे. आणि म्हणून याकरता ते येऊ नये म्हणून काय, धी बुद्धी ती कशी पाहिजे, व्यवस्थित नित्या अनित्य वस्तू विवेक करणारी त्या ठिकाणी बुद्धी असेल तर मग तो रथ आहे तो व्यवस्थित चालत कुठपर्यंत जाईल, तो मोक्षधामापर्यंतची यात्रा करेल. आणि तो बुद्धी जर बिघडली तर मोक्षधामापर्यंत जाणारच नाही. बाहेर निघाला वाड्यातून की एक पहिला जो खड्डा आहे त्या खड्ड्यातच तो पडेल. आणि मग काय येईल, पडणार म्हणजे काय, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये येईल. आणि मोक्षधामाकडे पडला गेल्यानंतर काय, परमेश्वराचं यद गत्वा न निवर्तनते तद्धाम परम, परमेश्वराचं ते परमधाम आहे तिथे गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही, त्या परमधामापर्यंत तो पोहोचेल. मग या सगळ्यांचा मूलभूत आधार काय, या सगळ्याचा मूलभूत आधार बुद्धी, ती सारथी, ती घेऊन जाणारी. म्हणून ती काय पाहिजे, ती शुद्ध पाहिजे. ते सांगण्याचा इथे त्यांनी प्रयत्न केला. पुढे 7व्या मंत्राचं त्याचा असणारा विशेष विस्तार त्या 7व्या 8व्या मंत्राच्या द्वारे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये आता पाहणार आहोत. ओम तत्सत.